नमस्कार. तिकडे कंसाच्या मथुरा नगरीमध्ये कृष्णाचं आगमन झालंय आणि देव येईल तर असा सहज कसा येईल. तो आपल्या आल्याची वर्दी कंसाला धडकी भरेल अशा स्वरूपात देतोय. म्हणजे आल्याबरोबर मस्तवाल गजाला हत्तीला यमसदनी पाठवलंय. एवढा मस्तवाल हत्ती कृष्ण मारू शकतो तर काय शक्ती असली पाहिजे याचा विचार करा. म्हणजे आपल्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. कंसाचा अभिमान आहे त्याच्या घरातलं, त्याच्या महालातलं ते धनुष्य. ज्या शिवधनुष्याला प्रत्यंच्या चढवणं आणि त्यावरून बाण टाकणं हे बलशाली आणि सशक्त योद्ध्याला शक्य होतं. कंसाच्या शक्तीचं प्रतीक असलेलं ते धनुष्य कृष्णानं तोडून टाकलाय. आता त्याचा अहंकार तोडलाय, त्याला आपलं बळ दाखवून दिलंय, त्याचा अहंकार तोडलाय. आणि अहंकार तोडल्यानंतर सुद्धा मथुरेतल्या प्रजाजनांच्या मध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण होईल अशी व्यवस्था निर्माण केली. म्हणजे जेव्हा कंसाच्या दरबारात प्रत्यक्ष मल्लयुद्धाला प्रारंभ होईल तेव्हा मथुरावासी कृष्णाच्या बाजूने असतील याची पूर्ण व्यवस्था कृष्णाने करून ठेवली आहे. म्हणजे अगदी नगरीतल्या लहान लहान बालकांच्या पासून ते वृद्धांच्या पर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये कृष्णाच्या विषयी एक विलक्षण आकर्षण आहे. आणि याच आकर्षणातून ते वाट बघतायत आता कृष्ण काय करतो कंसाच्या दरबारात. एक एक युद्ध येऊ लागलेत. प्रत्येकाच्या सोबत कृष्णाचं युद्ध चालू आहे. बलराम आणि कृष्ण आपली शक्ती पणाला लावतायत. कंसाच्या दरबारातले अनेक मल्ल या दोन भावांच्या पुढे पराभूत होत आहेत. आणि अशा वेळी कंस कृष्णाला मारण्याच्या वेगवेगळ्या कृत्या आखतोय. याला संपवून टाका अशी सूचना तो आपल्या सैनिकांना देतोय. आणि तेवढ्याच काळामध्ये कृष्ण कंसाच्या अंगावर चाल करून जातोय. लक्षात घ्या, मी सुरुवातीलाच सांगितलं, जेव्हा कंसाचं आणि कृष्णाचं प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं तेव्हा मथुरेतल्या प्रजाजनांच्या पैकी जे कोणी कंसाचे सैनिक असतील ते अजिबात कंसाला वाचवायला, संरक्षण करायला पुढे आलेले नाहीत. कारण कंसानं हा खेळ आहे आणि यात प्रतिभा दाखवायची आहे हे सांगितलं होतं. त्यामुळं राजा आणि कृष्ण यांच्यातला हा खेळ त्या दोघांनीच खेळायला हवा असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. अक्रूर ती व्यवस्था करायला तिथे होते. एवढंच काय, मथुरावासियांच्या मनामध्ये कंसाच्या विषयी कसलंही प्रेम नव्हतं. आणि मथुरेत आल्यापासून ते थेट युद्धाला जाण्याच्या वेळेपर्यंत कृष्णानं मथुरावासियांचं मन जिंकलेलं होतं. मी कंसाचा पाडाव करू शकतो हा विश्वास मथुरावासियांच्या मनामध्ये दिलेला होता. मी या राज्याला, या शहराला उत्तमपणे सांभाळू शकतो हाही विश्वास दिलेला होता. त्यामुळं जे काही युद्ध व्हायचंय ते दोघांच्या मध्ये व्हावं याची पूर्ण व्यवस्था कृष्णानं करून ठेवलेली होती. म्हणून उच्चासनावर, राजसिंहासनावर बसलेल्या कंसाकडं कृष्ण धाव घेतो तेव्हा कंसालाही कळून चुकतं की प्रत्यक्ष मृत्यू काळ आपल्याकडं धाव घेतो आहे. पण उसनं अवसान आणून तो कृष्णाच्या सोबत मल्लयुद्ध करायला लागतो. तुंबळ युद्ध होतं, कारण कंस काही कमी शक्तिशाली नाहीये. तुंबळ युद्ध होतं आणि शेवटी मुष्टिप्रहार कंसाच्या छातीवरती वारंवार करून कंसाचा वध कृष्ण करतो आणि आपल्याच मामाला यमसदनी धाडून मथुरेला मुक्त करतोय. मथुरेला मुक्त करतो. कंसाचा वध होऊन जातोय. आता मुक्त झालेली मथुरा ही खरं तर तोही यादव, कृष्णही यादव, या मथुरेचा राजा होऊ शकला असता. पण मथुरेचा राजा होण्यापेक्षा मथुरेच्या मूळ वारसाला ते राज्य प्रदत्त केलं जातं. शूरसेनाला मथुरेचा राजा घोषित केलं जातं. सगळ्या कैद्यांची मुक्तता केली जाते. आपल्या मातोश्रीची मुक्तता केली जाते, पिताश्रीची मुक्तता केली जाते आणि
वसुदेव देवकीचा पुत्र म्हणून मथुरावासी कृष्णाला आपल्या राज्यात मानाच्या स्थानाने स्वीकारतात. एवढंच काय, प्रसेनजीत नावाच्या एका यादववीराच्या भाऊ शूरजीत तो आपली कन्या सत्यभामा कृष्णाला पत्नी म्हणून देतोय. आता पुढे कृष्णाच्या अनेक पत्नी होत आहेत. रुक्मिणीचं हरण तो करतोय, हे नंतरचे प्रसंग आहेत सगळे. रुक्मिणीचं हरण तो करतोय. सगळ्या अनेक प्रसंगात तुम्हाला ते दिसेल. यात वैर कसं काढलंय ते पण दिसेल. पण सत्यभामा नावाची यादव कन्या कृष्णाची पत्नी झाल्यानंतर तो यादव कुळातील म्हणून मथुरेच्या राज्यामध्ये सर्वमान्य अशा प्रकारचा राजा होतो. आता कंसाचा जवळचा नातलग जरासंध, या जरासंधाला कृष्णाने कंसाचा वध केला आहे हे मुळात पटत नसतं. तो त्याच्या मागे सतत लागलेला आहे. त्याला राग आहे मनामध्ये. त्याला असं वाटत असतं की मथुरेच्या प्रजाजनांनी, मथुरेच्या नागरिकांनी कृष्णाला स्वीकारू नये, त्याला बाहेर हकलून द्यावं. पण मथुरा कृष्णाला स्वीकारते आहे, मानाचं स्थान देते आहे. मग जरासंध मथुरेलाच धडा शिकवायला निघतो. जवळपास 17 वेळेला जरासंध मथुरेवरती आक्रमण करतोय या काळामध्ये. म्हणजे कृष्णाचं मथुरेतलं वास्तव्य 17 वेळेला मथुरेवरती आक्रमण केलंय. आणि या 17च्या 17 वेळेला कृष्णानं समोर जात जरासंधाचा युद्धामध्ये पराभव करून मथुरेचं रक्षण केलेलं आहे. प्रत्येक वेळेला रक्षण केलंय. प्रत्येक वेळेला मथुरा उद्ध्वस्त करायची म्हणून जरासंध येतोय. आता ही मथुरा उद्ध्वस्त करणं जरासंधाला जमत नाही. पण जरासंधाला जरा नावाच्या राक्षसीने 2 गर्भाला जोडलेलं असल्यामुळं त्याला एक विलक्षण वरदान प्राप्त आहे. त्याचा कोणी मृत्यू येऊ शकत नाही. त्याचा मृत्यू येण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्याची व्यवस्था वेगळी आहे. पुन्हा महाभारताच्या कथेमध्ये आपल्याला परत जावं लागणार आहे. त्यावेळेला ती फ्लॅशबॅकवाली कथा आहे. ती आत्ताच तुम्हाला माहिती असावे की जरासंधाचा वध मात्र कृष्ण करत नाहीये. हा 17 वेळेला मथुरेवरती आक्रमण करतोय. आता 18वी वेळ आली आक्रमणाची. आणि या वेळेला त्यानं परदेशी लोकांची मदत घेतली आहे. परदेशी काल यवन, हा यवन प्रांतातून आलेला आहे. जवळपास ग्रीक देशातला हा असावा. हा या काल यवनाला कृष्णाचा पाडाव करण्यासाठी पाठवलेला आहे. आता या काल यवनाला मारायचं आहे. त्याला कसं मारायचं? युद्धात उगाच त्या मथुरेचे सगळे सैनिक पुढे पाठवा, युद्ध करा, भयंकर करा, हे सगळं करा. काही सैनिक इकडचे मारले जातील, काही सैनिक तिकडचे मारले जातील, मथुरा असुरक्षित कायम राहील. ह्या सगळ्या प्रकारापेक्षा कृष्णानं एक नवीन कल्पना काढली. आणि ती कल्पना अशी होती की तो काल यवनाला भुलवत भुलवत भुलवत, रणछोडदास नाव जे कृष्णाला मिळालं ते इथे मिळालंय बघा, रणछोडदास. त्याला आता युद्धाचा तिटकारा आलाय. किती युद्ध करायची? त्या कालयवनाला तो सांगतो की मला युद्ध नाही करायचं आहे. आणि तो पळत सुटतो. कृष्ण पळत सुटल्यावर त्याच्या मागे हा कालयवन लागलाय. कारण आता हा घाबरलाय. कसं असतं बघा, घाबरलं म्हणून कळलं ना की आपल्या शक्तीचा अंदाज न घेताच मागं लागलं जातं. आपल्या अंदाजच येत नाही आपल्या शक्तीचा. आपण काय आहोत, आपण कुठे अडचणीत येऊ शकतो का, हे कधी बघितलंच जात नाही. आणि हा कालयवन निघालाय कृष्णाच्या मागे. तो धावत 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 जातोय आणि कृष्ण एका गुहेमध्ये शिरतोय. गुहेत शिरल्यावर आपलं उत्तरीय तिथे झोपलेल्या एका माणसाच्या अंगावर टाकतोय, कपडे टाकतोय आपल्या त्याच्या अंगावर आणि दडून बसतो. हा कालयवन आलाय आणि कृष्णाचे कपडे बघून त्या झोपलेल्या माणसाला झोपेचं सोंग घेतलं असं समजून तो धाड धाड लाथा मारत जागा करतोय. आणि ज्या क्षणी हा झोपेतला राजा मुचुकुंद उठतोय त्या क्षणीच कालयवनाकडे तो बघतो आणि कालयवन राख रांगोळी होऊन जाते त्याची. पावण्याच्या काठीनं साप मारणं याला म्हणतात. त्याचा मृत्यू घडवणं, मुचकुंदाला उठवणं, या सगळ्या गोष्टी कृष्णानं घडवून आणलेल्या आहेत.
कारण आता मुचकुंद उठणं आवश्यक आहे, मदतीची गरज असते. आणि कालयवनाचा वध झाल्यानंतर कृष्ण मथुरेत परत येतो आणि मथुरेत परत आल्यावर एक मोठा निर्णय घेतोय. तो निर्णय काय आहे, कसा आहे, हे आपल्याला पुढच्या भागात बघायचं आहे. आणि त्यानंतर कृष्णाचा पुन्हा महाभारताच्या कथेमध्ये प्रवेश होणार आहे. मधले बरेचसे भाग म्हणजे कुंतीच्या भेटीपासून ते इथपर्यंतचे आपण बघितले आहेत. उद्याचा एक भाग कृष्णाच्या आयुष्यातला एक मोठा भाग आहे, रणछोडदास ठरणारा भाग आहे. आणि तिथून मात्र पुन्हा कृष्णाचा प्रवेश महाभारताच्या कथेमध्ये होणार आहे. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.